मंगळवार 18 जून 2024 तुमच्यासाठी कसा असेल? आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात? आज तुमचे नक्षत्र काय म्हणतात? मेष राशी. जर तुमचा पार्टनर तुमच्यावर खूप दिवसांपासून रागावत असेल तर मंगळवारी त्याचा राग निघून जाऊ शकतो. तुमचे मतभेद विसरून तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर जाऊ शकता. अविवाहित लोक संध्याकाळी त्यांच्या क्रशसोबत वेळ घालवू शकतात. वृषभ राशी. विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन चांगले राहू शकते. जर तुम्ही परस्पर समंजसपणाने मतभेद सोडवण्याचा प्रयत्न केला तर आनंद पुन्हा एकदा तुमच्या प्रेम जीवनात परत येईल. अविवाहित मुलींसाठी विवाह होऊ शकतो. मिथुन राशी. नुकतेच लग्न झालेले लोक थोडे उदास राहू शकतात. तुमचा एखादा जवळचा मित्र तुमच्या दोघांमध्ये भांडण करण्याचा प्रयत्न करू शकतो. जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर आता थांबा. कर्क राशी. विवाहित लोकांचे घरगुती जीवन रोमॅन्टिक राहण्याची शक्यता आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला 2 ते 3 दिवसांसाठी कुठेतरी घेऊन जाण्याचा विचार करू शकतो. त्याच वेळी तुम्ही संध्याकाळी त्यांच्यासोबत डेटवरही जाऊ शकता. सिंह राशी. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत रोजच्या तणावापासून दूर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. यामुळे तुम्हाला बरे वाटेल. लांबच्या नातेसंबंधातील लोकांच्या लग्नाची पुष्टी केली जाऊ शकते. कन्या राशी. गेल्या महिन्यातच रिलेशनशिपमध्ये आलेल्यांच्या नात्याची माहिती कुटुंबियांना येऊ शकते. लांबच्या नातेसंबंधातील जोडपे भेटू शकतात. एकत्र वेळ घालवल्याने तुम्हाला त्यांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळेल. तुला राशी. जर तुम्ही गेल्या वर्षी रिलेशनशिपमध्ये आला असाल तर आज तुमचा पार्टनर तुम्हाला मूव्ही डेटवर घेऊन जाऊ शकतो. अविवाहित मुलांचे आकर्षक व्यक्तिमत्व पाहून त्यांचे मित्र त्यांना प्रपोज करू शकतात. वृश्चिक राशी. मंगळवारी वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांचे खरे प्रेम परत मिळू शकते. गेल्या 2-3 महिन्यात तुमचा ब्रेकअप झाला असेल तर लवकरच पॅच अप होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे आगमन होऊ शकते. धनु राशी. लांबच्या नातेसंबंधातील लोकांच्या प्रेम जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला लग्नासाठी प्रपोज करू शकतो. विवाहित लोक गर्ल लाईट डिनरला जाण्याचा विचार करू शकतात. मकर राशी. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी योग्य वेळी बोलले नाही तर तुमच्यातील अंतर वाढू शकते. गैरसमजामुळे तुमचे नाते कायमचे तुटू शकते. कुंभ राशी. तुमच्या जोडीदाराशी बोलत असताना तुमच्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा, अन्यथा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल संशयाचे बीज वाढू शकते. यामुळे तुमच्या दोघांमधील अंतर हळूहळू वाढू शकते. अविवाहित मुलांच्या आयुष्यात प्रेम येऊ शकते. मीन राशी. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत जास्त तणावामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडण होऊ शकते. समजूतदारपणाच्या अभावामुळे लांबच्या नातेसंबंधातील जोडप्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. अपना दैनिक राशिफल जानने के लिए कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब करें. धन्यवाद.